नमस्कार, मी पंजाब दत्त आणि मी अंदाज देणार आहे. राज्यामध्ये आता कांदा काढणीस आलेला असेल, हरभरा काढणीस आलेला असेल. तुम्ही काय करा, की 16 मार्च पर्यंत तुम्ही तुमचा हरभरा, गहू, कांदा काढू शकता. कारण की राज्यामध्ये 17 मार्चच्या नंतर वातावरणात बदल होणार आहे. ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडं पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकण पट्टीकडे 14-15 तारखेला आभाळ येणार आहे. म्हणून हे कोकण पट्टीतल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वातावरणात बदल होणार आहे. तिकडे देखील पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा झालं, ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं, अंदाज धुळे जिल्हा झालं, त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील 16 मार्च पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा हरभरा, गहू, कांदा, हळद असेल तर काढून घ्या. कारण की 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान मराठवाड्यात देखील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पण पश्चिम विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा ह्या पट्ट्यातल्या सर्व पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे गहू, हरभरा काढण्याची खूप म्हणजे चालू आहे. गहू, हरभरा काढणी चालू आहे, त्याची कांदा काढणी चालू आहे, मका देखील काढणं चालू आहे. तर तुम्ही काय करायचं, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामं आटवून घ्या. कारण की 16 तारखेच्या नंतर राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये देखील वातावरणात खूप बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 16 मार्च, 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान राज्यात वातावरणात बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ह्या सगळ्या राज्यामध्ये काय होणार आहे, 16 ते 21 दरम्यान वातावरणात बदल होणार आहे. म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला पडणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 16 मार्च पर्यंत शेतीचे कामे आटपा. गहू का असेल तर गहू काढून घ्या, हरभरा काढून घ्या, त्याच्यानंतर कांदा देखील काढून घ्या, झाकून ठेवा, मका देखील काढून घ्या, झाकून ठेवा. कारण की 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान राज्यामध्ये वातावरणात बदल होणार आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्वदूर पाऊस पडणार नाही, पण राज्यामध्ये अवकाळी येणार आहे. तर त्याचं एक कारण तुम्हाला सांगू इच्छितो की काय झालं, आज शेतामध्ये हरभरा काढत असताना काय झालं, वावटोळे घुमायत म्हणजे गोलवारी फिरतायत. म्हणजे वावटोळ सुटणं म्हणजे हे काय झालं, अवकाळी येण्याचं संकट आहे. म्हणून हे अंदाज निसर्ग सांगताय. म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला, लगेच एकमेव शेतीला जाईल. धन्यवाद.